आणि अशा कितीतरी गोष्टी होत्या ज्या नंतर कळतात की नव्हते करायला पाहिजे, भले आई वडिलांनी सांगितलेले असतील किंवा भले टीचर्सना सांगितलेले असतील. मोबाईलवरती आपण जे काही क्लिक करतोय ना, मोबाईल इंटरनेट जे काही यूज करतात, प्रत्येक क्लिक विचार करतो. तर असे जे टॉपिक आहेत ज्यांचं उत्तर आपल्याला माहिती आहे काय आहे, तरी पण आपण ती गोष्ट करतो ना, तर फॅमिलीमध्ये सगळ्यांसमोर ते चर्चेला घेतली कोणती पण गोष्ट असेल. गोष्ट का आली, कशामुळे आली, खरी का खोटी आहे, दुसरा अँगल काय असू शकतो याचा विचार, ऑदर साईड बघायला शिका. आणि चांगल्या जीवनाकडून वाईट जीवन, जे क्लिक कराल, जे बघाल ते बनाल. कारण की आजकाल विचार बनतायत सोशल मीडिया. आता रिअल लाईफ मध्ये बघायला गेला तर व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअप स्कॅम चालू आहेत, माहिती आहे ना तुम्हाला. खूप बदलत राहतात, वेगवेगळे टॅक्टिक्स सांगतात. कधी मेसेज येतो आई वडिलांना मुलाच्या नावानं की माझा मोबाईल गेला अर्जंटमध्ये, मग मी हे नंबर चेंज केला, याच्यावर 1000 रुपये पाठवा, किंवा मी नवीन डिव्हाइस घेतलाय, माझा ओटीपी तुमच्या नंबरवरती येईल, तो पाठवा. तुमच्या बँकेचं असं झालंय, सर्व्हर डाऊन झालेलं आहे, तुमच्या आयपी ऍड्रेसवरती काहीतरी अनयुज्युअल ऍक्टिव्हिटी दिसते, तेव्हा तर सगळेच घाबरतात. त्यासाठी व्हेरिफिकेशनसाठी कोड येईल तो द्या. मोबाईल हॅक होऊ लागलेत, अकाउंट हॅक होत आहेत, इन्फॉर्मेशन हॅक होत आहे. तर कुठेही आपण जेव्हा क्लिक करतोय, जेव्हा अशा गोष्टी एकदम प्रेशर आणणाऱ्या गोष्टी असतात की आता तुमच्या अकाउंटचं असं असं झालेलं आहे, 24 तासाच्या आत आपल्याला असं असं करावं लागेल, अरे थोडं कूल व्हा लगेच. फोन कोणता आलाय, ट्रू कॉलरला तो नंबर एकदा चेक करा, तो ऑफिशियली दाखवतोय का बँकचा, किंवा जी लिंक दिलेली आहे, जी लिंक येते बघ आजकाल एवढं पुढे गेलंय स्कॅम, तर HDFC.in, SBI.in हे सगळं असेल, पण सॉरी .co.in असेल. म्हणजे जे ऑफिशियल असतं HTTP:// असतं, मग नाव असतं, मग .com असतं, हे मध्ये ना थोडंसं बदल करा, .co.in. पण पहिलं नाव काय असेल, HDFC. आपल्याला वाटते हा ऑफिशियल वेबसाईट, दिसायला सगळी एकसारखी वेबसाईट असते. आपण क्लिक करतो, आपण डिटेल टाकतो, गेला अकाउंट. जर आपले विचार, जर आपलं कॅरेक्टर मोबाईल मधून बनतंय, तर प्रत्येक क्लिकचा आपण हिशोब ठेवला पाहिजे. आपण कोणत्या गोष्टींना क्लिक करतोय, फक्त स्कॅमच नाही, प्रत्येक गोष्ट जी आपल्यासाठी हार्मफुल असेल. एखाद्या व्हिडिओला लाईक करतोय तर तो आपल्या अल्गोरिदमचा भाग बनतो. मग तुम्ही एखाद्या वायलंट, एखाद्या गाण्याच्या व्हिडिओला लाईक करत असाल, तर तो जो रोबोट तिकडे बसलेला, जे AI तिकडे बसलेले, त्याला कळाले की तुम्हाला ह्या गोष्टी आवडत आहेत. मग नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही ती ऍप ओपन कराल, किंवा त्यावेळेस पण नेहमी मग तुम्हाला तशा गोष्टी तो दाखवायला सुरुवात करेल. तर एव्हरी क्लिक मॅटर्स. मोबाईलवरती आपण जे काही क्लिक करतोय ना, मोबाईल इंटरनेट जे काही यूज करता तुम्ही, तो प्रत्येक क्लिक विचार करून करा. आता परत तुम्हाला आणखी एकदा क्लिअर सांगतो, कारण की या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वप्नांशी डायरेक्टली जोडलेल्या आहेत. कारण की पहिले हिंडण्या फिरण्यामध्ये वेळ घालवायचे लोक, इकडे तिकडे जाण्यामध्ये व्हायचं, उलट त्याच्यातून तरी एक्सपिरियन्सेस मिळायचे. आता वेळ घालवतायत स्क्रोलिंगमध्ये. स्वप्न सगळे बघतायत, सगळ्यांचे स्वप्न आहेत, सगळ्यांचे टार्गेट्स आहेत, सगळ्यांकडे डिस्ट्रॅक्शन आहे, आणि सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन बनलंय ते म्हणजे इंटरनेट. इंटरनेट ही स्वतः वाईट गोष्ट नाही, इट इज अ पार्ट ऑफ राईट टू लाईफ इन अंडर आर्टिकल 21 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जीवन जगण्याच्या अधिकारात आले इंटरनेट, स्वतः सुप्रीम कोर्टने दिलेलं नाही. तर ते स्वतः वाईट आहे असं नाही, त्याचा यूज तसा होऊ लागलाय. तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून दूर घेऊन जाणं, चांगल्या हेल्थकडून वाईट हेल्थकडे, चांगल्या विचारांकडून वाईट हेल्थ विचारांकडे, आणि चांगल्या जीवनाकडून वाईट जीवनाकडे. जे क्लिक कराल, जे बघाल ते बनाल. कारण की आजकाल विचार बनतायत सोशल मीडियामधून. ओके, ते स्कॅम पासून आपल्याला वाचता आलं पाहिजे. मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट खूप वाढल्या आहेत सध्या, है ना. ही क्रीम लावा, 21 दिवसामध्ये डबल गोरं होतं ना, केस वापस येतील, काळे होतील. 5 रुपयाच्या क्रीम आता 550-550 रुपयापर्यंत गेले असतील. आमच्या याच्यामध्ये हे ऍसिड आहे, ते आहे ना, हायलोरॉनिक ऍसिड आज प्रत्येक ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आहे. ते काय आहे, त्यानं काय होतं, ते लॉंग टर्म एक्सपोजरसाठी चांगलं आहे का, हे कधी आपण बघत नाहीत. अरे 4 ऍड मध्ये दिसले हायलोरॉनिक, घ्या तोच पाहिजे मला, हायलोरॉनिकवालाच पाहिजे. पण माझी स्किन टाईप काय आहे, माझे हेअर टाईप्स काय आहेत, मी ते वापरायला पाहिजे का. तुम्ही म्हणाल की एवढा काय विचार करायचा आहे, मग एवढा विचार करायचा नाही तर स्वतःची काळजीच नाही.
एकीकडे काय म्हणतो, आपल्याला चांगलं जगायचंय, लॉंजेव्हिटी पाहिजे, चांगलं आयुष्य, मोठं आयुष्य पाहिजे. केस सफेद पाहिजेत का ब्लॅक? तर सगळे काय म्हणतात, काळे भोर केस पाहिजे. मग हीच तर काळजी घ्यायची आहे ना. आपण काय वापरतोय त्यासाठी? स्किनसाठी, आरोग्यासाठी. जिमला जाताय, हे घ्या डबल एनर्जी. डबल एनर्जीला एक्सपोजर होणं जास्त टाइमसाठी आवश्यक आहे का? हृदयबंध पाडू शकतंय का ते? येतात ना जिम मध्ये, किती लोकांना अटॅक वगैरे लागलेत, किती त्यांच्यावरती माहिती किती स्ट्रेन येतोय, हृदयावरती किती स्ट्रेन येतो, ताण येतोय. स्टेरॉइड घे, सप्लिमेंट्स घे, पावडर्स, हा वेगवेगळ्या प्रकारचे वे वगैरे कितीतरी घेतात ते. हेवी लिफ्टिंग, किती ताण येत असेल, तो पचवणं, एक्सरसाइज पण चालू आहे, हार्टबीट वाढतायत, ब्रेक कमी आहेत, बंद पडणार. तर मिसलिडिंग ऍड्स, सध्या मार्केटिंगचं जग आहे. सध्या कशाचं जग आहे? हे पूर्ण मार्केटिंगचं जग आहे. काहीही विकता येतंय, काहीही विकलं जात आहे. चॉकलेटचा पिझ्झा कधी जन्मात ऐकला नव्हता, ते बनवताय. ऑमलेट सोबत चॉकलेट खाताय. आणि लोक जेनझी अल्फा एवढे हुशार, एवढे जबरदस्त आहेत, ते बी बळी पडतायत त्याला, आणि ते जास्त पडतायत, आणि ते खाऊन वापस ती एनर्जी ड्रिंक पित आहेत. म्हणून काही होऊ लागलंय. छोटे छोटे लेकरांना आपण म्हणतो ना बिमाऱ्या होणं, अटॅक वगैरे येणं, हे त्याच्यामुळे होऊ लागलंय. ऍडव्हर्टाइजमेंटला बळी नका पडू. बेस्ट लाईफ असते जी सिंपल असते, जो सिंपल खातो. बघताय आज कॉम्बिनेशन बघितलं असेल ना तुम्ही, ट्रेंडमध्ये येतात ह्या गोष्टी, कशासोबत काही पण खाल्लं जातं. सो मिसलिडिंग ऍड यापासून आपण वाचलं पाहिजे, पूर्ण परिवारानंच वाचलं पाहिजे. आणि जर एखादी गोष्ट कळते तर ती निदर्शनास आणून दिली पाहिजे पूर्ण परिवाराच्या, मित्र परिवाराच्या, की बाबांनो असं असं आहे, हे करू नका. एक ही गोष्ट आहे जी पूर्ण समाजाला अफेक्ट करते, दॅट इज पॉलिटिकल प्रॉमिसेस. क्रिटिकल थिंकिंग कमीत कमी आपण इथं दाखवली पाहिजे, भलेही आपण शिकलेलो आहोत किंवा नाही आहेत. कारण की राजकारण हे आपली पिढी, आपल्या येणाऱ्या पिढीला आपण खूप प्रभावित करत असतं. कारण की आपण सत्ता 5-5 वर्षासाठी देतोय, म्हणजे आपण आपल्या घराची चावी 5-5 वर्षासाठी देतोय दुसऱ्याकडे. तुम्ही बघा, आता इलेक्शन नाही बघा कोणतं एखादं, आता तुम्हाला काही दिसत नाहीये सोशल मीडियावरती, किंवा तेवढा मोठा पूर आलेला दिसत नाही तुम्हाला, धार्मिक, जातीय संकट, है ना. आता जसे इलेक्शन येऊ द्या, सगळेजण त्या पुरामध्ये उड्या घेतात, सगळीकडे त्याच गोष्टी दिसू लागतात. जनतेला एकमेकांचं दुश्मन बनवलं जातं. मग हा ग्रुप मला वोटिंग देईल, तो ग्रुप मला वोटिंग देईल, मग झाले प्रॉमिसेस सुरू. मला निवडून द्या, मी यांच्यासाठी हे करेल, यांना असं असं करून टाकेल, किंवा तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटमध्ये लाख रुपये, 10 लाख रुपये देईल. आता हे सगळे काही इमोशनल विषय आहेत ना सगळ्या फॅमिलीसाठी. भारतामध्ये कोण आहे? सगळे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास संख्या जास्त आहे. तुमच्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये टाकतो म्हणल्यानंतर ते इमोशनच जागे होणार ना, अरे भारीच आहे माणूस. जात, धर्म, आपले पर्सनल विषय असतात, त्यांनाच हात लावतात हे. म्हणून आपण भावनिकरित्या पेटून उठतो. मग आपल्या देशाची अर्थव्यवस्था नेमकं कुठं चालली आहे, चायनाची कुठं चालली आहे, अमेरिकेची कुठं आहे, याचं कोणाला काय घेणं देणं नाहीये. रोजगार, बेरोजगार, मिनिमम वेज, लिव्हिंग वेज. आता लिव्हिंग वेज भेटलं पाहिजे तेवढं तर आपण 21व्या शतकात आलो तर लिव्हिंग वेज भेटावं. तर लिव्हिंग वेज काय, इथून सुरुवात आहे लोकांची. तर कधीही मिसलिडिंग ऍड्स असतील किंवा मिसलिडिंग पॉलिटिकल प्रॉमिसेस असतील, यांना बळी नका पडू. तर विचारांचा विचार करायचा आहे. एखादा व्यक्ती आपल्याला योग्य वाटतोय तर काय योग्य वाटतोय, कसा देश तो सांभाळू शकतो, कसं राज्य तो सांभाळू शकतो, कसला आपला एरिया सांभाळू शकतो, ज्या लेवलला तुम्ही वोटिंग करताय त्याचा थोडा तरी विचार करा. कारण की आपण भाग आहोत. आपण भाग समजत नाहीयेत म्हणून मागे राहतोय. भाग समजू लागलो तर समाजात पुढे येऊ, तो परिवार पुढे येईल, ते लोक पुढे येतील, उद्या त्यातून एखादं मोठं नेतृत्व मिळू शकतं. ओके. तर क्रिटिकल थिंकिंग ह्या सगळ्या ठिकाणी लागू होत आहे. इथे एक लेसन आहे आपल्यासाठी, की आपल्या डोक्याला काय आवडतं, ब्रेनला काय आवडतं, शॉर्टकट्स. कारण की आपण आतापर्यंत त्याला तसं ट्रेन केलंय. आपण त्याला आर्मी प्रमाणे ट्रेन नाही केलं, आपण त्याला एखाद्या प्रिन्सेस प्रमाणे ट्रीट केलेलं आहे, किंवा तसं ट्रेन केलेलं आहे की बाळा शॉर्टकट शॉर्टकट शॉर्टकट. त्याच्यामुळे तो मोठ्या गोष्टी आपल्याला देऊ शकत नाही लगेच, त्याला तसं बनावं लागेल हळूहळू. सो क्रिटिकल थिंकिंग
ही तुमच्या ब्रेनला तसं ट्रेन करू शकते. का? प्रत्येक गोष्ट का विचारायचं, का, कशामुळे, त्याच्या मागचं कारण काय, दुसरं अँगल काय, हे विचारता आलं पाहिजे. जर क्रिटिकल थिंकिंग नाही, पीपल बिलीव्ह एव्हरीथिंग मेक्स पुअर चॉईसेस. तुम्ही हे मान्य कराल की समजा पूर्ण भारतामध्ये आपण समजू की 70 कोटी तरुण आहेत. कमीत कमी 1 कोटी तरुण तरी बिना विचार करता ऐकत असतील सगळ्या गोष्टी. अरे यार, हे असं सोशल मीडियाला आले म्हणजे ते खरं. मी फक्त 1 कोटी बोललोय, तो आकडा किती मोठा झाला, तो किती लोकांना प्रभावित करेल, आणि हे किती वर्षापासून चालू आहे. सोशल मीडिया झालं ना सुरू होऊन आता 2009, 10, 11 पासून तर एकदम फ्रिक्वेंटली वापरायला सुरुवात केलेली. 9, 10, 11 पासून झालं सुरू, एवढ्या वर्षापासून आहे. विश्वास ठेवला जातो. कुणी अवेअर असतं, कुणी नाहीये, कुणाला फक्त सोशल मीडियाच माहिती आहे. बाकी बरेचसे असे पॅरेंट्स असतात, लोक असतात की ज्यांना वेबसाईटवरती जाणं, सगळ्या गोष्टी करणं काय माहित नाहीये. पण ते आपलं निळं F ला क्लिक केलं तर आपलं हे होतं सुरू, FB, ते इंस्टाग्रामला केले ते सुरू होतं, हे नक्की कळतं. मग त्याच्यामध्ये जे येतं ते हेच खरंय. त्यांना हे बी माहित नाही की ती ऍप्लिकेशन आहे कोणती, कोणत्या देशाची आहे, कशामुळे आहे, काय मेन पर्पज होता त्या ऍपचा. ते स्वतःचे ना आपले यूज करतात. मग अल्गोरिदम मध्ये त्यांच्या चित्रविचित्र गोष्टी फिट होतात. मग त्याच येणार. मग त्यांना त्याच गोष्टी खऱ्या वाटणार. तर शिकलेलं असू द्या नसू द्या, आपल्याला गोष्टींच्या मागचे कारण माहीत असणं खूप आवश्यक आहे. नसेल तर ते माहीत करणं, आणि माहीत जर होणार नसेल आणि ती गोष्ट आपल्या प्रवासाचा भाग नसेल, सोडून द्या. एक जीवन आहे, पुढे जा, दुसऱ्या गोष्टी पहा. ओके. तर क्रिटिकल थिंकिंग नसेल तर पुअर चॉईस, आणि क्रिटिकल थिंकिंग असेल, जर तुम्ही कारण माहित असेल तुम्हाला, तर आयुष्यामध्ये तुमचे पैसे वाचतील, चुका होणार नाहीत, आणि तुम्ही चांगले डिसिजन घेणार, वाईस डिसिजन घेणार. चुकीच्या गोष्टींना बळी पडणार नाहीत ना आपण. चुकीच्या गोष्टींना बळी पडल्यानंतर खूप मोठे स्कॅम झालेले आहेत लोकांचे. जीवघेणे स्कॅम झालेले आहेत. कुणाची लाईफ टाईमची वेल्थ गेलेली आहे, लाईफ टाईमची. किती झालेले आहेत असे, जे जामतारा वगैरे, गाव पूर्ण तेच काम करायचं, पूर्ण जगभरात फेमस झालं ते स्कॅम करणं. ओके. तर क्रिटिकल थिंकिंग ऑलवेज आपली जागृत असली पाहिजे, विचारांचा विचार करणं. डोंट बी अ फॉलोअर ऑफ नॉईस, बी अ सीकर ऑफ ट्रूथ. सिंपल आहे. गदारोळ, आवाज, जग सगळं तिकडेच पाहते म्हणून आपण पण तिकडेच पाहिलं नाही पाहिजे. ती गोष्ट खरी आहे का खोटी आहे याचा विचार केला पाहिजे. कारण की काय होतं माहितीये का, आता हे सोशल मीडिया आहे. एक छोटासा व्हिडिओ समजा बनवला आणि त्याच्यामध्ये 10,000 रुपये जरी टाकले, 10,000 रुपयाची जरी ऍडव्हर्टाइजमेंट केली, तर कमीत कमी 4-5 लाख लोक आरामशीर बघतात. आता 10-5 हजार रुपये आपल्यासारखा व्यक्ती टाकू शकतो. मोठे लोक किती टाकू शकतात? अनलिमिटेड, लिमिटच नाही त्याला. आणि 10,000 रुपयामध्ये जर 4-5 लाख लोकांपर्यंत पोहोचवते, तर 1 लाख रुपये टाकले तर विचार करायची गोष्ट आहे. ट्रेंड हे निर्माण केले जातात, ट्रेंड हे बनवले जातात लोकांना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी, खरी समस्या, खऱ्या गोष्टींपासून भरकटवण्यासाठी, डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी. हे जाणून बुजून पण केलं जातं बऱ्याच वेळेस. मग आपण काय करतो, अरे यार 1 मिलियन लाईक झाल्यात, दॅट इज अ प्युअर ट्रेंड, हे म्हणजे सगळं जग आहे. मग आपण पण काय करतो, तो ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न करतो किंवा तिकडेच लक्ष देतो की सध्या ते चालू आहे. तुम्हाला काय पाहिजे जीवनात, तुम्हाला कुठे जायचंय जीवनात, तुमचं काय एम आहे, तुमचं काय टार्गेट आहे, तुम्ही आहेत पण की नाही. काही दुसऱ्यांचे विचार तुमचे विचार बनलेत म्हणजे याचा अर्थ तुमचं अस्तित्व नाहीये तिथे. आणि का गेलं अस्तित्व? कारण की तुम्ही विचारच करत नाहीत विचारांवरती. लाख लोकांनी विचार केला म्हणून मी पण त्याला फॉलो केलं, माझा विचार पण तोच बनला, कारण की माझं तर एक्झिस्टन्सच नाहीये मग याचा अर्थ. आणि लाखो लोकांनी फॉलो करू द्या, पण मी ट्रूथ सीक करण्याचा प्रयत्न करतोय, सत्य सापडण्याचा प्रयत्न करतोय. खरंच ती गोष्ट कामाची आहे पण की नाही, तर त्याला म्हणतात करेज.
त्यानं वाढतो कॉन्फिडन्स, त्यानं होतात चांगले विचार आणि त्याच्यामुळे होतात स्वप्न पूर्ण, जे आपण लास्ट सेशनमध्ये पाहिलं होतं. जोडलेल्या गोष्टी ह्या सगळ्या एकमेकांना. तर तुम्हाला कॉन्फिडंट पण व्हायचं ना जीवनामध्ये, तर क्रिटिकल थिंकिंग असली पाहिजे. म्हणजे सत असत, योग्य अयोग्य याची जाणीव असणं, सेन्स असणं, हे क्रिटिकल थिंकिंग तुम्हाला देते. विवेचनात्मक विचार तुम्हाला देतात, विचारांचा विचार करणं, का कशामुळे, ही पॉवर आहे आपल्याकडेच, पण आपण यूज करत नाही. सिंपल याच्यात माइंडची टॉर्च लाईट म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. जर ती टॉर्च लाईट आपण जर ऑन केली नाही, म्हणजे क्रिटिकल थिंकिंग जर आपण यूज केली नाही, तर आपण अंधारात जाणार आणि धडकणार इकडे तिकडे. होतंय की ना, तेच होतंय ना, काही पण विचार तेच आपला भाग बनणं. आणि जर आपण याचा वापर केला, म्हणजे टॉर्च लाईट ऑन केली, क्रिटिकल थिंकिंग ऑन आहे आपली, तर मात्र आपल्याला सगळं प्रकाशासारखं दिसेल. आपण धडकणार नाहीत, आपण चुकणार नाही. तर सिम्पली प्रत्येक विचार जे तुम्हाला येत आहेत त्याचा विचार करायचा आहे. टेन्शन घेण्यामध्ये वेळ घालवायचा आहे, त्याच्यापेक्षा थोडा वेळ तो विचार का आला, कशामुळे आला, ती गोष्ट का आली, कशामुळे आली, खरी का खोटी आहे, दुसरा अँगल काय असू शकतो, याचा विचार करा. अदर साइड बघायला शिका. तर प्रत्येक वेळेस आता ही जे स्किल आहेत हे कसं बनवायची किंवा ही पॉवर कशी बनवायची, तर सगळ्यात आधी पॉज बिफोर बिलिव्हिंग. एखादी गोष्ट समजा मी सांगतोय, तर विश्वास ठेवण्याच्या आधी पॉज घ्या. एखादी गोष्ट न्यूजपेपरमध्ये ऐकताय, म्हणजे वाचत असाल, पाहत असाल, सोशल मीडियावरती तुम्ही ऐकत असाल, बघत असाल, तर विश्वास ठेवण्याच्या आधी थोडा पॉज घ्या. कारण की बघा, जर तुम्हाला म्हणजे झालंच असेल तुमच्यासोबत, आपण एखादा व्हिडिओ पाहतो सोशल मीडियावरती आणि पटकन राग येतो आपल्याला, आणि खूप जास्त राग येतो एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर. आणि आजकाल तर व्हिडिओ असे बनवू लागलेत की ते एआय ने बनवलेत की रिअल आहेत हे सुद्धा समजत नाही. आणि त्याला पण लाखो लाईक्स आहेत, म्हणजे लाखो लोक बघतायत. किती आहेत असे, किती आहे कॉन्टेंट. सो पॉज बिफोर बिलिव्हिंग. थोडा पॉज घ्या, इम्पल्सिव्ह नका हो. डोंट रिॲक्ट इन्स्टंटली. लगेच रिॲक्ट करणं, लगेच ओपिनियन बनवणं, लगेच बाजूला हे रे असं असं चालू आहे. तुम्ही किती गोष्ट स्प्रेड केली. सगळ्यात आधी तर समजा एखादा व्हिडिओ आला, प्रक्षोभक व्हिडिओ आहे, समजा तो जातीवर हे करतो, घृणा निर्माण करतोय किंवा धर्माबद्दल द्वेष निर्माण करणारा एखादा व्हिडिओ आहे. मी एबीसी धर्म फॉलो करतोय, माझ्या बाजूला एबीसी नावाचा एक एबीसी धर्माचा एक मित्र आहे, तर मी बघितलं याच्यावर XYZ धर्माबद्दल काहीतरी व्हिडिओ आलाय. XYZ धर्माचे लोक त्यात दाखवलेले आहेत आणि काहीतरी विचित्रता आहे. बघितलं की मला राग आला, त्या लोकांचा राग आला. लगेच मी याला सांगितलं की रे लोक असे असे. किती निगेटिव्हिटी झाली त्या वातावरणामध्ये, किती हिंसकता आली तिथे. मे बी तो व्हिडिओ नसता बघितला, एखादा कोट बघितला असता, एखादा आपण कोट बघितला असता, समजा एपीजे सरांचा एखादा कोट आलाय, अरे हा अग्निपंख मधला हा एक डायलॉग आहे, कामाला लागला असता तो आणखी मोटिवेट होऊन त्याच्या, बरोबर. किंवा तो मोबाईल जरी नसता बघितला तर कमीत कमी ते वातावरणाची निर्मिती नसती झाली, पण झाली की नाही विनाकारण. तर कोणतेही व्हिडिओ, कोणत्याही गोष्टी आपण बघतोय, तर आपण त्याच्यावर जी ओपिनियन बनवतोय किंवा लगेच ऍक्शन जी देतोय ना, होल्ड करा. इम्पल्सिव्हली रिॲक्ट करायचं नाही. तर सगळ्यात आधी स्वतःला विचारा की जे बघतोय ते खरं आहे का. दुसरं अँगल ऑलवेज काय करायचं, दोन, स्वतःला जज सारखं बघायचं. कधी पण स्वतःला काय बना, न्यायाधीश सारखं बना. समोर मी बसलोय आणि माझ्याकडे दोन्ही पण पक्ष आहेत, मी दोघांचं ऐकतोय, बरोबर आहे. आपण आपल्या जीवनाचे न्यायाधीश आहेत ना. आपल्या लाईफमध्ये कोणती गोष्ट अफेक्ट करावी, कोणती नाही करावी, याचं नियंत्रण आपल्या हातात असलं पाहिजे. आपण स्वतःचे न्यायाधीश आहेत, स्वतःप्रती न्याय करता आला पाहिजे. स्वतःला फक्त चांगल्या गोष्टी देणं म्हणजे चांगला न्याय करणं. स्वतःला वाईटही गोष्टी देतोय, सगळ्याच गोष्टी देतो, अन्याय आहे. तर चांगले न्यायाधीश बनवा, स्वतःबद्दल न्याय करा. हा, ही गोष्ट खरी जाऊ द्या, नाहीतर तिथेच रिजेक्ट. तर ती न्यायाधीश जे आहे तीच क्रिटिकल थिंकिंग आपल्याला बनवते. ठीक आहे. हे क्वेश्चन विचारायचे, खरं आहे का, कुठे आहे, का आहे, कशामुळे आहे, थोडे क्वेश्चन्स. लहान लेकरांना काय शिकवायचंय तुम्हाला. आता एखादी गोष्ट आपण लहानपणापासून शिकलोय फक्त पॅरेंट्स म्हटल्यामुळे किंवा टीचर्स म्हटल्यामुळे, बरोबर की नाही. इव्हन आपल्याला मोठं होईपर्यंत माहित नव्हतं की ती खरंच गोष्ट करणं योग्य पण आहे की अयोग्य आहे.
आणि अशा कितीतरी गोष्टी होत्या ज्या नंतर कळतात की नव्हत्या करायला पाहिजे, भले आई वडिलांनी सांगितलेले असतील किंवा भले टीचर्सनं सांगितलेले असतील. आई वडिलांनी आणि टीचर्सनं सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट खराब असते मी हे बोलत नाही. प्रत्येकाचा आपला एक स्कोप असतो, त्याच्याप्रमाणे ते गाईड करतील. आणि मुलांनी ऐकलं नाही पाहिजे असं नाही, मुलांनी क्वेश्चन उपस्थित केले पाहिजे, त्यांच्यामध्ये ती क्युरियोसिटी डेव्हलप झाली पाहिजे, ती आपण केली पाहिजे. अगेन क्युरियोसिटी म्हणजे ॲरोगन्सी नाही. लेकरांनी ॲरोगंटली आई वडिलांना उत्तर द्यावं मी हे म्हणत नाही. एक कारण विचारणं की असं कशामुळे, असं का, तर येणाऱ्या काळामध्ये ते जाळ्यात अडकणार नाही. एवढं सिंपल आहे. ते शिकार बनणार नाहीत दुसऱ्याची, जसं आपण बनतो. आतापर्यंत किती वेळेस आपली शिकार झाली असेल ठिकठिकाणी, एखादा फेक प्रॉडक्ट घेतला, एखाद्या याच्यावरती क्लिक केलं, झालं ना. तसं त्यांचं होणार नाही. तर त्यांना क्वेश्चन निर्माण करण्याचं शिकवा, त्यांच्यामध्ये ते डेव्हलप करा, क्युरियोसिटी. वाय डू वी डू दिस, नॉट जस्ट बिकॉज टीचर अँड पॅरेंट्स सेड सो, लुक फॉर एव्हिडन्स. मुलांना शिकवा ते फक्त आई वडील किंवा टीचर्स म्हणतायत म्हणून एखादी गोष्ट करायची नाही, तर त्याच्या मागचं कारण विचारायचं. उगाच करायची म्हणून करायची नाही, तर त्याच्या मागचे कारण विचारा, का, कशामुळे. मुलांमध्ये जेव्हा ही स्किल येईल तेव्हा त्यांना गोष्टींची उत्तरं लहानपणीच मिळालेली असतील, बऱ्याचशा गोष्टींचे, ज्यासाठी पुढे आणखी 5-10 वर्ष त्यांना भरकटायची गरज नाही. ठीक आहे. काही फन ऍक्टिव्हिटी फॅमिली करू शकते, लाईक न्यूज डिटेक्टिव्ह. आणि अशा न्यूज निवडा ज्या फॅमिली समोर बोलता येतील. आई वडील करू शकतात किंवा तुमच्यासारखी युथ करू शकतात की बाबा ही न्यूज सध्या चालू आहे आणि ही फेक आहे, आणि अशा न्यूजवरती आपल्याला विश्वास ठेवायचा नाही. फॅमिली समोर आणून द्या. कमीत कमी फॅमिली तर अवेअर होऊन जाईल की फेक न्यूज चालतात, आणि ते पण एवढ्या रिअल वाटणाऱ्या पण असतात, आणि तुमच्यामुळे असते त्यांना कळालं की दॅट इज फेक न्यूज. तर मे बी पूर्ण फॅमिली, उद्या समजा आई सुद्धा एखादा व्हिडिओ बघते आणि असं काय येतंय की अरे आता पृथ्वी 2 दिवसात संपणार आहे किंवा आणखी काय खूप चालू असतं, काय 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 काय, तर कमीत कमी त्या विश्वास ठेवणार नाही. की त्यांना कळेल की अरे हा फेक न्यूज चालू असतात आणि इथपर्यंत येतात. ठीक आहे. तर ह्या गेमनं एक अवेअर करू शकतात. तुम्हाला डिटेक्टिव्ह बनायचं आहे कशाचा, न्यूजचा. फॅमिलीमध्ये जेव्हा डिबेट करतायत तर ना काही टॉपिक तुम्हीच घ्या. लाईक डिनर टाइमला आपण मोबाईल हातात घेतला पाहिजे का. मुलंच हातात मोबाईल घेतात ना, तर आई वडिलांनी इनिशिएट केलं पाहिजे, स्वतः पण मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे, लेकरांचाही बाजूला ठेवला पाहिजे, आणि डिस्कशन करा की डिनरच्या वेळेस मोबाईल घेतला पाहिजे का. तर सगळे नाहीच म्हणणार, पण मजा सगळ्यांना येते मोबाईल घ्यायला जेवताना. नाही घेते तर खूप छान फोकस जर तुमचं जे खात आहे त्याच्यावरती असेल तर बेस्ट. कारण की मोबाईलनं कधी कधी जास्तीचं जेवण जातं, काय खातोय त्याच्याकडे लक्ष राहत नाही, यांना टेस्ट घेता येते. तर असे जे टॉपिक आहेत ज्यांचं उत्तर आपल्याला माहिती आहे काय आहे, तरी पण आपण ती गोष्ट करतो ना, तर फॅमिलीमध्ये सगळ्यांसमोर ते चर्चेला घेतले पाहिजे. कोणती पण गोष्ट अशी असेल. आपण पूर्ण फॅमिलीनं किती वाजता उठलं पाहिजे सकाळी, घ्या डिस्कशनला. कुणाची हिंमत होणार नाही की सगळेजण 10 वाजता उठू. सगळ्यांना चांगलं माहिती आहे की लवकर उठणं चांगलं असतं. तर कमीत कमी तुम्ही बोलणार तर ते व्हायब्रेशन निर्माण करणार, त्या वाईब्स निर्माण करणार परिवारामध्ये, ते इम्प्लिमेंट होतील. मग पूर्ण परिवाराचं आयुष्य बदलून जाईल. ओके. तर असे टॉपिक ज्याची सगळ्यांना काय वाटते, भीती वाटते, किंवा भीती म्हणण्यापेक्षा फॉलो करणं म्हणजे अवघड वाटतं. पण आहे की नाही, तर तुम्हीच मला सांगा, जेवताना मोबाईल घेतला पाहिजे हे सगळ्यांनाच माहिती आहे की नाही, तरी पण घेतला जातो की नाही. टीव्ही बघणं सगळ्यांनाच माहिती आहे. एक तर टीव्हीवर असते, टीव्ही अशी खाली नसते जेवताना, अर्ध लक्ष वरती अर्ध खाली, खोकला लागतो, त्रास होतो बघा जेवताना खूप. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं जातं. जास्त खाणार, पचायला टाइम घेणार, ब्रेन कामाला लागला तिकडे, आपली रॅम म्हणजे तिकडे काम करते, रॅम कमी उरते, तर कमी रॅम चांगला विचार करेल का, कमी रॅम क्रिटिकल थिंकिंग करेल का, झाली तिथूनच गोष्ट सुरू.